Mighty fortress is our Lord and our God. आपला प्रभू परमेश्वर महान दुर्ग आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. Righteous run to it and are safe. नीतिमान त्याकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात. Amen. We are in the gate of Joseph. योसेफाच्या दारावर मुक्काम आहे. And Joseph is the 11th son of Jacob. योसेफ याकोबाचा 11वा मुलगा. And even in his sealing he got the 11th place. आणि स्वर्गीय नगरीत पण त्याला 11वी जागा मिळाली. Praise the Lord. हालेलुया. We'll open our Bibles to Genesis 49, 22 and 25. उत्पत्ती 49, 22 आणि 25. Joseph is a fruitful bough, even a fruitful bough by a well, whose branches run over the wall, even by the God of thy father, who shall help thee, and by the Almighty, who shall bless thee with blessings of heaven above, blessings of the deep that lieth under, blessings of the breasts and of the womb. उत्पत्ती 49वा अध्याय त्यातलं 22व व 25व वचन. योसेफ सफळ वृक्षशाखा, झऱ्याच्या जवळची सफळ वृक्षशाखा आहे. त्याच्या फांद्या भिंतीवर वाढत जातात. 25व वचन. तुझ्या बापाचा देव तुझे सहाय्य करील आणि सर्व समर्थ तुला आशीर्वाद देईल. त्याच्याकडून वरील आकाशाचे आशीर्वाद आणि खाली दबा धरून बसलेल्या अगाधाचे आशीर्वाद आणि स्तनांचे व गर्भाचे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. Amen. Praise the Lord. Hallelujah. Now, Joseph means to add. योसेफ म्हणजे भर घालणे. But I'm not taking that meaning here. पण तो अर्थ मी इथे घेत नाही. For the only reason because we are trying to develop our character and we need to study the character of Joseph to find our place in the heavenly Jerusalem. या एका कारणानं की आपण आपलं चारित्र्य आणि स्वभाव गुणधर्म विकसित करण्यामागे आहोत. कारण की आपल्याला ख्रिस्ताची वधू बनायचं आहे. आणि म्हणून हे लक्षात घेऊन योसेफ म्हणजे भर घालणं हे क्षेत्र मी काही घेतलेलं नाही. Praise the Lord. आमेन. We are studying on how Joseph developed his compassion. तर मी हा मुद्दा घेतलेला आहे की योसेफाने कळवळा, आपल्यातला कळवळा कसा विकसित केला. Amen. In Hebrew it's called racham or racham. हिब्रू भाषेमध्ये त्याला राकम किंवा राचम असं म्हणतात. And in Greek it's called splantna. ग्रीक मध्ये त्याला स्प्लांटना म्हणतात. And we saw how Joseph was struggling to develop his compassion. आपल्याला दिसून येतं की योसेफ कशा पद्धतीनं इथे संघर्ष करत होता आपल्यातला कळवळा विकसित करायला. And God wanted him to develop that area of Joseph. आणि देवाची इच्छा होती की योसेफ या भागामध्ये या स्वभाव गुणधर्मामध्ये विकसित व्हायला हवा. Amen. आमेन. Now compassion is not the fruit of the spirit. कळवळा हा काही पवित्र आत्म्याचं फळ नाही. It's a commodity. तर ही एक वस्तू आहे. It's a life force. एक ऊर्जा आहे. It's a tangible pushing force of love. एक शक्ती आहे, एक ऊर्जा आहे, एक प्रेमाची ऊर्जा आहे की जी आपल्याला प्रेमाने ढकलते. Amen. Amen. And we need to see that we always tap in this force of compassion in our life. आणि आपण हे पाहिलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी कळवळ्याचा हा जो भाग किंवा ही जी कळवळ्याची ऊर्जा आहे ती आपल्या जीवनात आपण नेहमी हात घालून पाहिली पाहिजे आणि बाहेर काढत राहिली पाहिजे. Because God is very much interested in those people who develop their compassion. कारण परमेश्वराला अशा लोकांमध्ये फार रस, उत्सुकता किंवा इंटरेस्ट आहे की जी लोक कळवळा विकसित करतात. Amen. आमेन. Compassion will always elevate you because it flows forth from love. कळवळा नेहमीच तुम्हाला उन्नती देईल कारण की कळवळा प्रेमातून वाहतो. Amen. Amen. There are only 3 legal enemies for us. आपले 3च कायदेशीर शत्रू आहेत. One is to hate sin. एक पहिला म्हणजे पापाचा तिरस्कार करणे. The other is to hate unrighteousness. अनीतिमान जीवन जगण्याचा तिरस्कार करणे. Third is to hate the works of the devil. सैतानिक कृत्यांचा तिरस्कार करणे. Amen. आमेन. If we hate anything else besides these 3, या 3 गोष्टी व्यतिरिक्त आणि कुठल्या गोष्टीचा किंवा आणि कुठल्या माणसाचा
जर आपण तिरस्कार करायला लागलो, if we hate anybody else apart from these three, या तिघा गोष्टींव्यतिरिक्त जर आपण आणि कुणाचाही किंवा कुठल्याही गोष्टीचा तिरस्कार करायला लागलो, it will open the door for the devil to prevail over your lives. तर सैतानासाठी आपण दार उघडत असतो आणि मग सैतान आपल्या जीवनावर येऊन विजय मिळवू शकतो, कारण की दार आपणच उघडलेलं आहे. And God will not be able to elevate you in your life. आणि मग परमेश्वराला तुला किंवा तुम्हाला किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये उन्नती देता येणार नाही. इच्छा असली तरी देता येणार नाही. Some people say, काही लोक म्हणतात, Pastor, I understand that we need to hate unrighteousness, we need to hate sin, but how can we hate the devil? पास्टर, आम्हाला कळतं की अनितिमानपणा आणि पाप या सगळ्याचा आपण तिरस्कार करायचा असतो, पण सैतानाचा तिरस्कार कसा करायचा आम्हाला माहित नाही, कळत नाही. Does God hate the devil? देव सैतानाचा तिरस्कार करतो का? Because God himself says we need to love our enemies, and if devil is God's enemy, then कारण की देव God स्वतः is म्हणतो की आपण contradicting his own शत्रूंवर statement. प्रीती केली पाहिजे. तर मग देव कसं काय, सैतान शत्रू आहे तर त्याचा तिरस्कार करतो का त्याच्यावर प्रेम करतो? See, God loves everyone. पहा, देवाचं सगळ्यांवर प्रेम आहे. God even loves Lucifer, देवाचं मी म्हणतो लुसिफरवर सुद्धा प्रेम आहे. but he hates his work. पण लुसिफरची कामं देवाला आवडत नाहीत. Amen? Amen. Like he loves the whole world. जसं त्याचं संपूर्ण जगावर मानव जातीवर प्रेम आहे, But he hates our work. पण Evil आपली जी काही वाईट कामं असतात ती देवाला आवडत नाही. And why did Jesus come? आणि येशू का आला? Not to destroy the devil, to destroy the works of the devil. येशू का आला? सैतानाचा नाश करायला नाही, सैतानी कृत्यांचा नाश करायला येशू आला. Amen? Amen. The devil is not destroyed, he is still alive very much. सैतानाचा नाश झालेला नाहीये, सैतान अजूनही जिवंत आहे. एकेकाळी ज्याचं नाव लुसिफर होतं तो अजूनही जिवंत आहे. So God hates all the evil works. तर देवाला वाईट कामांचा तिरस्कार आहे. देवाला वाईट कामं, वाकडी कामं, दुष्टाईची कामं आवडत नाहीत. But God loves mankind. पण देवाचं मानव जातीवर प्रेम आहे. And he does not want anyone to perish, but all should be saved. आणि देवाची इच्छा नाही की कुणाचा नाश व्हावा, तर देवाची इच्छा आहे की सगळ्यांचं तारण झालं पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. So love flows forth with compassion. तर प्रेम कळवळ्यासह वाहतं. God so loved the world that he gave. That is compassion. देवाने जगावर इतकी प्रीती केली की देवाने दिले, ते जे दिले आहे तो कळवळा आहे. Many people don't manifest the compassion the way God and Jesus Christ manifested their compassion towards the world. अनेक माणसं कळवळ्याचं प्रदर्शन ज्या पद्धतीनं देवानं आणि येशूनं मानवजाती प्रित्यर्थ कळवळ्याचं प्रदर्शन केलेलं आहे, त्या पद्धतीचं कळवळ्याचं प्रदर्शन अनेक माणसं करत नाहीत. But we saw Jesus. पण आपण पाहिलं येशू In all his operation, he always manifested compassion. त्याच्या सगळ्या कृत्यांमध्ये येशूने कळवळा हा हमखास आणि जरूर दाखवला. Why? का? Because he never carried hurts. कारण येशूनं कधीही मनात किंवा हृदयात कुणाविषयीनं काही वाईट वाटलं, मला त्यांनी असं का केलं, माझं हृदय दुखवलं, ह्या ज्या भावना आहेत ते त्यांनी कधी मनात बाळगलं नाही. We need to always rise above all offenses of this world. तर या जगातनं जो काही आपल्याला विरोध होतो किंवा आपल्या विरुद्ध जे काही बोललं जातं, वाईट वाटेल असं केलं जातं, त्या सगळ्यावर मात करून आपण पुढे गेलं पाहिजे. If we don't take hurts personally, आपण वैयक्तिकरित्या त्या दुःखी भावनेला जर घेतलं नाही, then it will not affect you. म्हणजे मला वाईट वाटलेलं आहे, मला वाईट वाटलेलं आहे, मला जखम झाली, हे जर वैयक्तिकरित्या आपण घेतलं नाही ना, तर त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. You need to say, तुम्ही असं म्हणायची गरज आहे, all these hurts and offenses are coming to me just because I am in Christ Jesus. हे सगळे विरोध आणि या सगळ्या हृदयावरच्या जखमा अशासाठी मला काहींकडनं होत आहेत, कारण की मी येशू ख्रिस्तासाठी आणि ख्रिस्ताचं कार्य करत आहे. Praise the Lord. आमेन. If you carry that kind of attitude always in your heart, आणि या असल्या पद्धतीची वृत्ती जर सदैव आपण सगळ्यांनी आपल्या हृदयात बाळगली, you will always rise above all offenses. तर सगळ्या विरोधांवर मात करून, सगळ्या त्या हृदयातल्या जखमांवर मात करून तुम्ही वर याल. And moreover, we know आणि त्याहूनही जास्त आपल्याला माहिती आहे that people consciously or unconsciously yield to the promptings of the devil. शेवटी माणसं ती माणसं, आणि माणसं कधी ना कधी कळत न कळत सैतानाच्या प्रस्तावांच्या आहारी जातात. कधी कळत कधी न कळत पण जातात. Amen. Amen. That's why Jesus was not angry on Peter, but he said, "Get behind me, Satan." आणि म्हणून येशू पेत्रावर चिडला नाही, पण केवळ असं म्हटला
की सैताना माझ्या मागे हो. Because he knows that all the promptings to Peter was coming from the devil. कारण येशूला माहिती होतं की पेत्राचे कान भरणारा, पेत्रासमोर हे असले सगळे प्रस्ताव मांडणारा सैतान आहे. So when you live above all these offenses, तर या सगळ्या हृदयातल्या जखमांच्या वर मात करून, विरोधावर मात करून आपण जगायला शिकू, you will always open the doors of compassion to let flow easily through you. तेव्हा मग आपण कळवळ्यासाठी दार उघडत असतो आणि तेव्हा मग कळवळा आपल्या हृदयातनं इतरांपर्यंत अगदी फार चांगल्या पद्धतीनं आपण वाहू देतो. Paul says पौल म्हणाला in Ephesians 6:12, इफिस 6:12, for we wrestle not against flesh and blood, but against principalities, powers, rulers, spiritual wickedness in high places. इफिस 6:12 पौल म्हणाला, कारण आमची झोंबी रक्त व मांस यांच्याशी नव्हे, तर ती सत्तांशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे. And just because somebody said something to you, आणि केवळ कोणीतरी येऊन तुम्हाला काहीतरी बोललं, don't take it too personally. असं वैयक्तिकरित्या हृदयाला एवढ्या जखमा नको ना करून घेऊ. Because you are living for God and you are working for God, so offenses will come. Jesus said, offenses will come, but woe unto him through whom it comes. कारण की आपण प्रभूसाठी जगत आहोत, येशूसाठी जगत आहोत, येशू जर कार्य करत आहोत, तर हे विरोध आणि हृदयावर जखमा कधी ना कधी होतच राहणार आहेत. तर विरोध येतोय त्यावर हाय हाय नाही, पण कोणाकडून येतोय त्याला हाय हाय. When people do wrong towards you, समजा लोकांनी तुमच्या प्रित्यर्थ काहीतरी वाईट केलं, or people do evil things against you, त्या लोकांनी तुझ्या विरुद्ध काहीतरी वाईट कारभार केले, what can you do at the most? मला तुम्ही सांगा, करून करून तुम्ही आणि मी काय करणार? Will you slap him? जाऊन थप्पड मारता येणार आहे Will you का? fight with him? जाऊन त्याच्याशी भांडता येणार आहे का? Will you say, I will put a few sense in his mind? असं म्हणता येणार आहे का की आता मलाही दाखवू दे त्याला आणि त्याच्या डोक्यात थोडीशी बुद्धी घालू दे मला? There is no other option left for a believer. अरे बिलीवर माणसाला दुसरा कुठला पर्यायच ठेवलेला नाहीये. I know there are some unchristian like people whose behavior is like unchristian like, and they may go to any extent. मला माहितीये अशी काही माणसं कधी कधी निघतात की जी अगदी ख्रिस्ती नाहीयेत असंच वाटतात आणि त्यांचा स्वभाव पण ख्रिस्ती नसल्यासारखाच असतो आणि फार कुठल्याही टोकापर्यंत आपल्या वागणुकीमध्ये ते घसरतात. But I'm talking to disciples. पण मी शिष्यांशी बोलत आहे. You don't be too offended. तुम्ही फारसं असं हृदयाला मला वाईट वाटलं, मला वाईट वाटलं, मला जखम झाली, हे फारसं असं अंगावर लागून नका घेऊ. Because offenses come because of whom or to whom you belong to. कारण की तुम्ही कुणाच्या मालकीचे आहात त्यामुळे विरोध येतोच. And there is something behind it all that is causing all these offenses to come to believers. आणि या सगळ्याच्या मागे काहीतरी आहे की ज्या पायी विश्वासू लोकांच्या जीवनामध्ये हा विरोध येत राहतो. Amen. आमेन. When offenses come, जेव्हा विरोध किंवा हृदयावर जखम when येते, evil comes, जेव्हा काहीतरी वाईटपणा येतो and you try to again give back by evil, आणि समजा तुम्ही पण वाईटाची फेड वाईटाने करायला गेलात, there will be no change. तर बदल काही होणार नाही. There will not be any change. बदल काहीच होणार नाही. God has kept us on this earth to bring a change. परमेश्वराने या जगात आपल्याला का ठेवलंय? परमेश्वराने या जगामध्ये आपल्याला बदल आणायला ठेवलंय. Amen. Amen. That's why Jesus said, म्हणून येशू बोलला, Satan cannot cast out Satan. सैतानाला, बालजबुलाला हकलू नाही शकत, Amen. काढू नाही शकत. Satan cannot cast out Satan. सैतानाला काढू शकत नाही. In other words, दुसऱ्या शब्दात evil or hatred तिरस्कार किंवा वाईटपणा or retaliation, किंवा प्रत्युत्तर करणं, it can never resolve any fights. उलट बोलणं, ह्याच्यातनं कुठलीच भांडणं कधी सुटणार नाहीत. Amen. समस्येचा हल कधी येणार नाही. It will never resolve the wrong committed against you. आणि त्यातनं तुझ्या विरुद्ध जे काही चुकीचं केलेलं आहे त्याचा काही उपाय त्यातनं निघणार नाहीये. Only one way can change the situation. एकच रीत आहे की ज्यातनं परिस्थिती बदलू किंवा सुधरू शकते, Open the door of compassion. आणि ती म्हणजे कळवळा वाहू दे. When you open the door of compassion, जेव्हा तू कळवळ्याचं दार उघडशील, God stands by you. देव तुझ्या बाजूने उभा राहील. And, Amen. and there's nothing more you want now. आणि मग आता त्याच्या पलीकडे तुला मला काही नकोच आहे. Amen. देवच बरोबर हवाय ना, त्याच्या पलीकडे तुम्हाला मला आणि हवंय काय? But in fact, when we respond in the wrong spirit, पण काय होतं जेव्हा आपण चुकीचा आत्मा ग्रहण करून चुकीच्या आत्म्यानं उगीच प्रत्युत्तर आणि उलट बोलायला जातो, it multiplies the evil tenfold. त्यामध्ये वाईटपणा आणि दुष्टाई 10 पट वाढते. Praise the Lord. कमी तर काही होत नाही, पण वाढ होते. And the situation, instead of
being resolved, it aggravates all the more. आणि परिस्थिती सुटायच्या ऐवजी किंवा परिस्थिती सुधारायच्या ऐवजी परिस्थिती अजून गंभीर बनते And it allows the devil to take over the situation. आणि परिस्थिती गंभीर बनत चालली की सैतानाला वाव मिळतो परिस्थितीचा ताबा घेऊन गोंधळ घालायला. As Jesus himself said in Matthew 12:28. जसं मत्थय 12:28 मध्ये येशू स्वतः बोलला, But if I cast out demons by the Spirit of God, then the kingdom of God has come upon you. मत्थय 12वा अध्याय आणि 28वा वचन येशूने जे सांगितलं की परंतु मी जर देवाच्या आत्म्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुम्हावर आलेले आहे. Did you see that? पहा. When the Spirit of God is allowed to flow through you, जेव्हा देवाच्या आत्म्याला तुमच्याद्वारे वाहायची परवानगी मिळते you are allowing the kingdom of God to be established in that area, in that heart. त्यावेळेला त्या परिसरामध्ये आणि त्या हृदयामध्ये तुम्ही देवाचं राज्य प्रस्थापित व्हायची परवानगी आणि वाव देताय. But when you retaliate evil with evil, पण वाईटाची फेड जेव्हा तुम्ही वाईटाने करायला जाता you are allowing the kingdom of Satan to have his stronghold in that area or in that person. त्याला अर्थातच सैतानाच्या राज्याला तुम्ही त्या परिसरामध्ये आणि त्या व्यक्तींच्या हृदयामध्ये बळकट करता. God has kept us on this earth to establish his kingdom on this earth and in the hearts of the people. आपलं काम ते नाही. देवाने आपल्याला भूतलावर या जगामध्ये अशासाठी ठेवलेलं आहे की आपण या जगात आपल्या परिसरात आणि जे कोणी माणसं आहेत त्या माणसांमध्ये त्यांच्या हृदयांमध्ये देवाचं राज्य प्रस्थापित करायचं आहे. Amen. आमेन. Now don't be completely lopsided on only one area, आता फक्त एका बाजूकडे सुद्धा कलंडून जाऊ नका, because Jesus himself said, कारण येशू स्वतः म्हणाला in the old it was an eye for an eye, a tooth for a tooth. जुन्या करारात असं होतं की डोळ्याला डोळा आणि दाताला दात. That is what the Lord said in the Old Testament. But now I tell you not to resist an evil person. असं नियमशास्त्रामध्ये जुन्या करारात लिहिलेलं आहे. परंतु आता मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही त्याला त्या विरोधकाला विरोध करू नका. Amen. Amen. You don't even resist. He didn't say don't slap him back. विरोधकाला विरोध सुद्धा करू नका म्हणजे त्याला थप्पड मारायला परत जाऊ नका असंही म्हटलेलं नाही त्यांनी. Amen. That Amen. is very far off. म्हणजे थप्पड मारणं तर फार लांबच राहिलं. If a Christian is slapping somebody, or if a husband is slapping his wife, or his wife is slapping a husband, म्हणजे ख्रिस्ती माणसाचं एकमेकांमध्ये मारामारी करतायत आणि ख्रिस्ती नवरा बायको समजा एकमेकांना थपडा मारतायत, there seems no hope. Hallelujah. Jesus is not even talking about it. आणि येशू त्याविषयी बोलत सुद्धा नाही. He is saying don't resist an evil person. येशू म्हणतोय विरोधकाला विरोधही करू नका. Whoever slaps you on the right cheek, जो कोणी तुला उजव्या गालावर मारतो turn the other cheek as well to him. त्याला तुझा डावा गाल पण दे. If anyone wants to sue you, जर कुणाला तुला फाशी चढवायचंय sue you means to put a case against you किंवा तुझ्या and take away your tunic. तुझ्या विरुद्ध काही केस करायचे का तुझे झगे पळवायचे, If he's asking for a tunic, give him a cloak also. त्याने जर तुझा एक कपडा मागितला त्याला 4 देशील. In other words, if he's asking your shirt, say take my coat also. शर्ट फक्त मागितला तर कोटा सकट देऊन ये. Amen. आमेन. See, and whoever compels you आणि जो कोणी तुला गळ घालेल, to go 1 mile, walk with him 2 miles. जो तुला 1 मैल चालायला गळ घालेल त्याच्याबरोबर 2 मैल चालून टाक. Give to him who asks you. जो तुला मागतो त्याला देऊन टाक. And from him who wants to borrow from you, do not turn away. आणि ज्याला तुझ्याकडनं उसनं घ्यायचं आहे त्याच्याकडे पाठ फिरवू नको. These are all the commodities of compassion. हे सगळं जे साहित्य आहे ते कळवळ्यात असतं. Amen. Amen. See, that's why there is a lot of difference between mercy and compassion. म्हणून दया व कळवळा यात फार फरक आहे. People mix up mercy and compassion. माणसं या दोघांचा सगळा गोंधळ करतात, भेसळ करतात. Like when a judgment is passed जसं जेव्हा एखादा न्याय पुकारला and जातो somebody paid the price, आणि कोणीतरी किंमत मोजलेली आहे, the judge on the judgment seat, न्यायासनावरती जो न्यायाधीश बसलाय he releases his mercy. तो दया सोडतो किंवा दया पाठवतो. He says, okay, we have mercy on you because somebody else paid the price. Now you तो are loose. न्यायाधीश दया पाठवतो आणि म्हणतो की कोणीतरी दुसऱ्याने तुझी किंमत मोजलेली आहे म्हणून तुला आता आम्ही सोडतोय. That is mercy. त्याला दया म्हणतात. Compassion is higher. कळवळा त्याच्यापेक्षाही उंच आहे. What does compassion do? कळवळा काय करतो? After it releases that person, त्या माणसाला सोडवल्यानंतर that judge walks down from his judgment seat and embraces him तो न्यायाधीश त्या न्यायासनावरनं खाली उतरून त्याला मिठी मारतो and says, you are my brother. आणि म्हणतो
की तू माझा भाऊ आहेस. Compassion speaks about womb. Compassion speaks about motherhood. कळवळा उदराविषयी बोलत आहे, गर्भस्थानाविषयी बोलत आहे. That's why म्हणून mercy can be in compassion. Compassion cannot be in mercy. दया कळवळ्यात असू शकते, कळवळा दयेत असू नाही शकत. That's why there is a lot of difference between pity and sympathy and mercy. They are all involved in compassion. आणि म्हणून दया, वाईट वाटणं, मला कीव आली, मला फार दया आली, हे सगळं कळवळ्यामध्ये आहे. See, like supposing there is a beggar समजा एखादा भिकारी आहे and is all torn and tattered आणि त्याचे सगळे कपडे असे फाटके आहेत and he's lost one limb also. आणि त्याचा एक हात तुटलेला आहे You feel bad for him. आणि त्याला बघून तुम्हाला वाईट वाटतं. It's called pity. त्याला म्हणतात दया आली. So out of pity you give him 10 rupees. आणि दयेमुळे तुम्ही त्याला 10 रुपये देता. But that is not compassion. पण तो काही कळवळा नाही. Compassion flows from the womb. कळवळा या इथून वाहतो. It flows from the agape love from you. कळवळा ओटीपोटातनं, उदरातनं, गर्भस्थानातनं तुमच्यातल्या अगापे प्रेमातनं वाहतो. Because कारण your pity will only be to beggars, but your pity will not go to somebody else. तुझी दया केवळ भिकाऱ्यांवरती असेल, पण इतरांना कदाचित तू दया देणार नाही. You will not forgive another person. कदाचित इतरांना किंवा दुसऱ्या माणसाला तू क्षमा करणार नाही, दुसऱ्या माणसाची तुला दया येणार नाही. भिकारी पाहिला की तुला दया येते. Why? का? Feelings. भावना. But पण compassion is not feeling. It कळवळा. is committed, resolved love. hallelujah. It flows from love. कळवळा म्हणजे कुठली भावना नाहीये. कळवळा म्हणजे मुद्दामून ठरवलेला एक ठराव आहे, मुद्दामून ठरवलेला एक निश्चय, अगापे प्रेमासारखं आहे की मी ठरवलंच आहे, मी करणारच आहे. करायचं का नाही का, होतं का, करणार आहे. Amen. Amen. The more you do it, the more God stands by you. जेवढं जास्त तुम्ही कळवळा द्याल, कळवळा कराल, तेवढं जास्त देव तुमच्या बाजूने उभा Now राहील. some will say, काही माणसं I don't म्हणतील want to lose the blessing that flows forth through love and compassion. प्रीती आणि कळवळा यातून येणारे आशीर्वाद मला गमवायचे नाहीत, असं काही माणसं So म्हणतात. if anyone wants to slap me on my face, I will show him the other cheek as तर well. कुणाला जर माझ्या उजव्या गालावर थप्पड मारायची असेल तर मी त्याला माझा डावा गाल पण देत आहे. And I will also show my wife's face also to him. आणि माझ्या सकट माझ्या बायकोचाही गाल मी त्याला देऊन टाकीन. म्हणजे दिस इज नका टू मच ता. हालेलुया. आमेन. And I will afterwards show my back also to him. आणि मग मी त्याला माझी पाठही देईन. Because Jesus himself said about Jesus, it is written in Isaiah 50 verse 6, I gave my back to my strikers and they whipped me. कारण येशूविषयी लिहिलंय यशाया 50:6 मध्ये की मारणाऱ्यांना माझी पाठ मी दिली आणि त्यांनी मला फटके मारले. I gave my cheeks and then they plucked off my beard. माझे गाल मी त्यांना दिले, त्यांनी माझी दाढी खेचली. I did not hide my face from shame. आणि मी लज्जेपासून माझा चेहरा लपवला नाही. See, God is not asking you to be foolish. देव तुम्हाला मूर्खासारखं वागायला सांगत नाही. Because there are many people who are ready to take advantage of foolish people. कारण बरीच माणसं बाहेर मूर्ख माणसांचा गैरफायदा घ्यायला टप्पून बसलेली आहेत. Are you understanding? हालेलुया. Meekness is not weakness. दीनता म्हणजे अशक्तपणा मानू नका. Amen. Amen. So let not people take advantage of you. तर लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ नका देऊ, Praise the Lord. किंवा लोकांनी तुमचा गैरफायदा घेऊ नये. Amen. Amen. He is not asking us to that the whole world may take advantage of you, not just because now you are sticking to that Bible scripture verse. तो काय असं म्हणत नाहीये की तू केवळ आता बायबलच्या त्या शास्त्रवचनांवरती आधारभूत जगत आहेस, त्या शास्त्रवचनाला धरून जगत आहेस, तर आता तू उघडा आहेस, सगळ्यांच्या हातामध्ये तू सापडू शकतोयस आणि सगळे तुझा गैरफायदा घेऊ शकतात. Because there are people out there who will even take advantage of your meekness. कारण की बाहेर अशी माणसं आहेत की जी तुमच्या नम्रतेचा किंवा तुमच्यातल्या लीनता, दीनतेचा पण गैरफायदा घेतील. When you say praise the Lord, brother, जेव्हा तुम्ही म्हणाल प्रेज द लॉर्ड ब्रदर, I am always praying for you. मी नेहमी तुमच्यासाठी If प्रार्थना, any need you have, you can tell me. तुम्हाला काही गरज पडली मला सांगा ब्रदर, You can depend on me. तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकता. And if that fellow is unchristian, like he'll say, मला ना थोडं 10,000 रुपये द्या. त्या माणसातनं ख्रिस्ती स्वभाव जर गेलेला असेल तर तो लगेच म्हणेल दे 10,000. Amen. दे. का मला खूप त्रास आहे, घरात जेवण पण नाहीये आणि बायको कॅन्सरने मरते. 10,000. हालेलुया. आमेन. He will say anything. काही Because बोलेल. he knows this fellow is very meek now. तो काही बोलेल कारण त्याला कळतं की हा खूप नम्र माणूस आहे, बरं काय, ह्याला खूप लीनता So दीनता आहे. people will try to grab many things from a person who is very meek. आणि म्हणून जो माणूस फार लीन, दीन आणि नम्र आहे त्या माणसाकडनं बरीच माणसं गैरफायदा घेऊन बरंच काही उकळायचा प्रयत्न करतील. In some areas you need to just
behave as though you have not seen it, heard it. काही भागांमध्ये आपण असंच वागायचं, मी काही पाहिलं नाही, मी तर ऐकलंही नाही. Amen. आमेन. Like Jesus was the most meekest person on earth. जसं येशू या जगातला सगळ्यात लीन, दीन आणि नम्र माणूस होता. He was the most compassionate person on earth. येशू या जगातला सगळ्यात जास्त कळवळा भरलेला माणूस होता. So did people take advantage of him? तर येशूचा गैरफायदा लोकांनी घेतला का? Yes, in some places they tried to take advantage of हा, him. काही जागी काही ठिकाणी लोकांनी येशूचाही गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. Like Jesus knew जसं येशूला ठाऊक होतं that Judas is robbing some money from the money bag. की यहुदा बटव्यातनं काही पैसे चोरतोय. Okay. ठीक आहे, फोटो मा Some things you just overlook. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. Because God is there, He will take care of me. देव आहे ना, तो मला सांभाळेल. I just hope that he doesn't lose his salvation. माझी एकच आशा आहे, मी एकच आशा करतो की बटव्यातनं पैसे लंपास करता करता तारण लंपास होऊ नये. Amen. आमेन. Like sometimes somebody owes you some 20,000 rupees. समजा कधी कोणीतरी तुमच्याकडनं 20,000 रुपये घेतलेत And then you have asked him, but he cannot give you back. आणि तुम्ही त्याला ते पैसे परत मागितलेत, पण त्याला ते तुम्हाला देता येत नाहीत. But what do you do? मग तुम्ही काय करता? If you are a man of love and compassion, तुम्ही प्रेमाचा आणि कळवळ्याचा जर माणूस असाल, you'll say, no, I'll not force it. I don't want him to lose his salvation tomorrow. If he is fed up and if he leaves Jesus or does something wrong, I don't want. तर तुम्ही Forget काय it. म्हणाल? मला त्याला बळजबरी करायची नाही, तर मी त्याला मागणार नाही. कारण की उद्या उठून समजा या पायी त्याचं तारण गेलं तर, हा येशूपासनं लांब गेला तर, What will profit a man if he loses his own soul and आणि मग काय gains the माणसाचा whole लाभ world? की त्याचा Right. संपूर्ण जग कमावलं पण जीव गेला. Praise the Lord. Amen. So there are times you just show forth as though that you don't realize. You just okay. तर let it कधी happen. कधी असं दाखवायचं की मला काहीच माहित नाही, मी ऐकलंच नाही. Amen. आमेन. And so Suddenly gone time. Hallelujah. some people will be taking advantage of you. काही माणसं तुमचा गैरफायदा घेतील, So you need to know. तर तुम्हाला ते कळायची गरज आहे. You need to have a little discernment. थोडंसं एक ओळखून घ्यायची कुवत पाहिजे. Amen. आमेन. Some people have only love, no discernment. काही माणसांमध्ये फक्त प्रेम असतं पण ओळख नसते, त्यांना ओळखता येत नाही. Some have love and no wisdom. काही माणसांमध्ये फक्त प्रेम असतं, ज्ञान नाही. If somebody is asking you 10,000 rupees, you don't need to pray 10 days to give him 10,000 कुणी rupees. तुला 10,000 रुपये मागत आहे, तर तू 10 दिवस उपास प्रार्थना करून देवाला विचारून मग त्याला द्यायची गरज नाही. If you have got enough money, give it to him and forget about it. तुझ्याकडे पुरेसा पैसा असेल तर 10,000 देऊन टाक आणि विसरून जा. If he gives, take it. If he doesn't give, to forget it. त्यांनी परत फेडले तर घे, नाही फेडले तर नाही फेडले, जाऊ दे. Now somebody is asking you 10 lakhs, then you need to pray about कोणी it. 10 लाख मागितले तर मी म्हणतो मग तू उपास प्रार्थनेला बसायला हरकत नाही. Amen. आमेन. You really need to be very sure. मग तू नक्की खात्री करून घेतली पाहिजे की 10 लाख रुपये मागतायत म्हणजे मला जरा फास्टिंग प्रेयरला बसायला Now, and who is that person? If he is a person who is a regular visitor to all these booze joints, then you better forget about praying and fasting also. आणि असा व्यक्ती जर तुम्हाला येऊन पैसे 10 लाख मागत असेल की जो सारखं सारखं दारूच्या अड्ड्यावरती जाऊन दारू पिताना आढळतो, तर मग फास्टिंग प्रेयरची पण गरज नाही. हे इथं दिलेलं थोडंच वापरायचं आणि म्हणायचं माझ्याकडं नाही. I know of so many women, they come to me and say, Pastor, please pray, that person has taken 4 lakhs from me. He's not returning. मला from me." माहितीये ना, कितीतरी बायका माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, पास्टर प्लीज प्रार्थना करा, त्या व्यक्तीनं माझ्याकडनं 4 लाख घेतले आणि अजूनपर्यंत मला परत नाही फेडले. काहीतरी करा, ते काय तुम्ही त्यांचं- काहीतरी करा. I said, what can I do? आता म्हणलं, मी काय Where करू? was your wisdom? तुमची बुद्धी कुठं हो? Because for her, 4 lakhs was like 40 lakhs. कारण बाई माणसाला 4 लाख म्हणजे 40 लाखासारखे. Amen. आमेन. Maybe for us it is not, maybe for me it's not nothing. कदाचित मला ते काही वाटणार नाही की ते काही मोठी रक्कम नाही, But for some people it's a very big amount. पण काही माणसांना 4 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होते ना. Are you understanding? people? समजतं का मी काय म्हणतो? And if you have given, forget it. आणि जर तू आता देऊनच टाकले तर आता विसरूनही जा. Pray to God. देवाला प्रार्थना कर. Why make your life miserable? स्वतःचं जीवन कशाला असं वाईट करून घेत आहे? And Paul said पॉल बोलला in Philippians 1:9, फिलिप्पी पहिला अध्याय 9 वचन, I pray that your love may abound yet more and more in what? In knowledge and in all discernment. फिलिप्पी पहिला अध्याय त्यातलं 9 वचन, पॉल म्हणतो, आणि मी अशी प्रार्थना करतो की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व विवेकाने अजूनही अधिक अधिक वाढावी. तुमची प्रीती कशात वाढावी? ज्ञानात आणि विवेकात अजून 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 वाढावी. Let your love grow with wisdom also, प्रीती, with discernment, with knowledge, तुमच्यातली with प्रीती, judgment. तुमच्यातली प्रीती ज्ञानानं, विवेक भावानं, न्यायानं वाढवा.
Amen. Amen. Yes, let love and compassion also grow. Let it overflow. But at the same time, grow in understanding, grow in discernment, grow in judgment. हा प्रीती आणि कळवळ आपल्यामध्ये वाढायला हवा. प्रीती आणि कळवळ आपल्यामध्ये वाढू दे, पण त्या समवेत आपल्यामध्ये शहाणपण, ज्ञान, विवेकभाव, ओळखून घ्यायची कुवत, समंजसपणा हे पण सगळं वाढलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. See, this is not the kind of foolishness that allows people to take the upper hand over your meekness. तुमच्या लीनतेचा मग अशा पद्धतीचा गैरफायदा काही लोकांना घेता येतो. You know, some people will use you and throw you like in a garbage. काही माणसं अशी पण असतील की जी तुम्हाला वापरतील आणि कचरा कुंडीत फेकतील. Or they will just take you as a stand and stand on you and just elevate themselves and then they'll kick you out. नाहीतर मग तुमचा वापर करतील, तुमच्यावर उभे राहून ते वर येतील आणि तुम्हाला लाथा घालून मग काढून टाकतील. When they are secured, they leave you. जेव्हा ते सुरक्षित होतील त्याला तुम्हाला लाथा घालून काढून टाकतील. But you don't need to worry. तुम्ही काळजी करायची गरज नाही. Just because they kicked you, you don't go under the earth. You will be elevated by God. त्यांनी मला लाथ मारली म्हणून तू कुठं भूमीच्या पोटात जायला निघाला? देव आहे ना, देव बघतोय ना, देव तुला उचलेल. In the world, they may say that. जगात असं म्हणतील. But with us, आपलं when we flow with love and compassion, there is always elevation. आपलं काय? आपलं कसं असतं? आपण जेव्हा प्रीतीनं आणि कळवळ्यानं राहतो, वागतो, तेव्हा नेहमी 100% आपली उन्नती असतेच. Amen. आमेन. Many people used me also बऱ्याच माणसांनी मलाही in वापरले all these years. या सगळ्या गेल्या वर्षांमध्ये. But if I had kept those things in my heart, ते सगळं जर माझ्या हृदयामध्ये मी जखम करून ठेवलं असतं, I wouldn't have been able to flow with love and compassion. And if I wouldn't have been able to flow with love and compassion, I wouldn't be in the will of God. तर मला प्रीतीनं आणि कळवळ्यानं वाहता राहता आलं नसतं आणि प्रीतीनं कळवळ्यानं वाहता राहता मला आलं नसतं तर देवाच्या इच्छेत मी राहिलो नसतो. And if I am not in the will of God, how can I be elevated by God? आणि देवाच्या इच्छेत मी राहिलो नाही तर देव मला कशी काय बढती देईल? Praise the Lord. ते कसं सगळं एकात एक अडकलेलं आहे. And there would have been no healings, no blessings, no deliverance. आणि मग आशीर्वाद, आरोग्य, सुटका हे सगळं मिळणार नाही, होणार नाही. Yes, it stalls all these things. या सगळ्या गोष्टींना खुंटवून टाकतं हे. Everywhere it is written, Jesus was moved with compassion and he healed them. सगळीकडे लिहिलेलं आहे, येशू कळवळ्याने भरला आणि त्याने आरोग्य दिले. येशू कळवळ्याने भरला आणि त्याने बरे केले. If you stop the doors of compassion, where will the healings come from? तुम्ही कळवळ्याचं दारच जर बंद करून टाकलं तर आरोग्य कुठून येणार? But from how the compassion will flow in you if you live in hurts and pain? आणि तुम्ही सारखंच मला वाईट वाटलं, ते मला असं का बोलले, त्यांनी असं का केलं, माझ्या हृदयावरती जखमा झालेल्या आहेत, अशा ह्याच्यामध्ये जर तुम्ही राहिलात तर मग कसं काय कळवळा येणार? It's all linked up, people. हे सगळं जुळलेलं आहे, नेटवर्क Today, आहे. pastors, some of them are not flourishing just because they are closing the door of love and compassion. आज केवळ या एका कारणामुळे काही पास्टर्स किंवा पालक वर्ग समृद्ध होत नाहीये कारण की त्यांनी प्रीती आणि कळवळ्याचं दार बंद करून टाकले आणि हृदयामध्ये जखमांचा ढीग वाढवलाय. As an evangelist, स्वार्थी ज्ञानात आहे. if every Saturday I want healing, deliverance and blessings upon my people, I need to open the door of love and compassion to flow forth. स्वार्थी ज्ञानात जर मला दर शनिवारी लोकांमध्ये आरोग्य, चिन्ह, चमत्कार, सुटका, आशीर्वाद हे सगळं वाहताना पोहोचताना पाहायचं असेल तर मला स्वतःला माझ्या हृदयामध्ये प्रीती आणि कळवळ्याचं दार उघडावं लागेल. इट्स मस्ट. If I don't do it, जर मी ते केलं नाही that means I'm living in hurt. याचा अर्थ मला कुणीतरी वाईट वाटलं आणि माझ्या हृदयावर जखमा आहेत. You see, no matter what people have done to you, लोकांनी तुला मला काही केलेलं असोत, you have it in your hand to open the door or shut the door. तुझ्या हातात आहे. तू कळवळ्याचं दार उघडणार आहेस का बंद करणार आहेस? Because कारण compassion is not the fruit of the Spirit, it is the commodity of the fruit of the Spirit. कळवळा हे काही पवित्र आत्म्याचं फळ नाहीये तर पवित्र आत्म्याच्या फळातलं एक सामग्री आहे. The devil will always be very, very happy if you live in hurt. सैतान तर नेहमीच आनंदी राहील जर तुमच्या मनामध्ये तुम्ही हृदयावरती अशा सगळ्या जखमा सारख्या लावून घेतल्या तर सैतान तर नेहमी तुमच्यावर खुश राहील. Amen? Amen. Because that stops us from being lovable. कारण त्यामुळे काय होतं, प्रीती आपल्यातनं निघून जाते. आपण कुणावर प्रीती करत नाही. And we need to be very careful that we don't touch some of the sensitive areas of other people which will stall them to flow forth in love and compassion. आणि आपणही सांभाळून वागायचं
काही माणसांमधले काही संवेदनशील स्वभाव जर आपल्याला माहिती असतील तर मुद्दामून तिथं टोचायची गरज नाही, ते तुम्ही टाळा आणि प्रीतीमध्ये वाहा. Amen. आमेन. Like somebody owes you some money and then you are keeping on pestering him, and that fellow will say, from next time I will never take it from anybody, neither will I give it to anybody. समजा He is कोणी- shutting the bowels of love and compassion. समजा कोणीतरी तुमच्याकडनं पैसे उधार घेऊन गेलेलं आहे आणि तुम्ही त्याला सारखं सारखं मला ते पैसे परत कर, मला परत कर, मला परत कर, सारखं 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 तुम्ही त्याच्या मागे लागलाय, तर मग कुठेतरी प्रीती कळवळा हे सगळं दार तुम्ही बंद करून टाकलेलं आहे. मग तो समोरचाही म्हणेल मी कुणाकडनं कधी घेणार नाही का कोणाला देणारही नाही. Amen. And when he says that, आणि जेव्हा तो असं म्हणेल it means he has closed the door of love and compassion. याचा अर्थ त्यांनी प्रेमाचं आणि कळवळ्याचं दार बंद केलं. And when you close the door of love and compassion, you shall never be elevated, you shall never be successful in life. आणि प्रेमाचं व कळवळ्याचं दार तुम्ही बंदच करून टाकलं तर मग जीवनामध्ये कसल्या तुम्ही बढाई मला बढती मिळू दे, मला उन्नती मिळू दे, हे बोलून मग काही फायदाच नाही, कारण मिळणारच नाही. Devil has kept his people all around. सैतानाने ही सगळी माणसं सगळीकडे पेरलेली They आहे want to steal from your life. आणि तुमच्या जीवनातून त्यांना चोरायचं They आहे. want to steal your time, तुमचा वेळ चोरायचा आहे, your position, everything by deception. तुमचं पद चोरायचं आहे, तुमचं सगळंच चोरायचं आहे तुम्हाला फसवून. You need to be having wisdom. तुमच्यात ज्ञान असलं पाहिजे. Some people are only full of anointing, no wisdom. काही माणसं नुसतीच अभिषेकाने भरलेली असतात, ज्ञान आणि शहाणपण अजिबात नाही. Every day pray for the wisdom of God. रोज प्रभूला प्रार्थना करा की देवा तुझं ज्ञान मला दे, Let nobody cheat me, Lord. कोणी मला फसवता कामा Let नये, nobody take advantage of me, कोणी Lord. माझा गैरफायदा घेता कामा नये. And even if they have taken it, forgive him. आणि जरी घेतला गैरफायदा कोणी तर त्यांना क्षमा करून टाका. Praise the Lord. Hallelujah. Don't even think upon it. त्याचा विचारही करू नका, आपल्याकडे दुसरे ऑप्शन नाहीये Don't say, असं म्हणू नका. याच्या पुढे मी कधीच आता कोणाला 1 रुपया नाही देणार बघा आता. काय दिलं तर असं असतं, देत नाही परत ते. What you are doing, you are allowing love and compassion door to be shut up and you are regressing your promotion. हे सगळं बोलत असताना तू प्रीती आणि कळवळ्याचं दारच आपलं स्वतःचं बंद करून टाकत आहेस आणि तुझी बढती तूच थांबवत आहेस. If one has failed you, that doesn't mean all will fail you. अरे एका माणसाने तुला अपयश दिलं याचा अर्थ सगळेच त्याच्यासारखे आहेत का? Amen. असं कसं? If one has cheated you, does that mean the whole world has cheated you? एका माणसाने तुला फसवलं म्हणून काय अख्खा जमाना बेकार आहे का? So you cannot forgive that one person. त्या एका माणसाला तुला क्षमा करता येत नाही? Your forgiveness, your showing forth of love and compassion will propel your success. तुझी क्षमा, तू क्षमा करणं, तू प्रेमानं आणि कळवळ्यानं वाहणं, यामागे तुझंच यश आहे. Amen. The key principle that Jesus is giving to the church is, my children should go the second mile. चर्चला महत्वाची गुरुकिल्ली येशू ख्रिस्त देत आहे ती म्हणजे माझ्या मुलांनी दुसरं मैल चाललंच पाहिजे. Let the other person take one step, you take 1 mile. त्या समोरच्यानी एक पाऊल उचलू दे, जाऊ दे, तू 1 मैल चाल. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? Let others take 1 step, you take 1 mile. नाही, त्यांनी एकच पाऊल टाकलं, तू 1 मैल चाल. God is interested in you. देवाला तुझ्यात इंटरेस्ट आहे. I try as much as possible to flow with love and compassion. मी असंच करतो, मला जेवढं जमेल तेवढं मी प्रीतीत आणि कळवळ्यात राहायला मागतो. In not only my intentions, not only in my desires, but even in my actions. माझे फक्त हेतू, माझ्या फक्त इच्छा एवढ्या स्तरावर नाही, तर माझ्या कृतींमध्ये, माझ्या कृत्यांमध्ये पण नेहमी मला असंच वाटतं की मी प्रेम आणि कळवळा द्यावा. That is why God is exalting me. म्हणूनच देव मला उन्नती देत आहे. Yes. हो, Wherever I go, I get crowds. जिथे कुठे मी जातो लोकांची गर्दी येते. Wherever I preach, people love me. जिथे कुठे मी उपदेश करतो, संदेश सांगतो, लोकांचं माझ्यावर प्रेम Why? बसतं. का? Because you are moving with love and compassion. कारण प्रेमानं आणि कळवळ्याने मी चालत आहे, आपण चालतोय. Amen. Amen. This principle, you can see it in Joseph. हे तत्व तुम्हाला योसेफाच्या जीवनात दिसेल. But you can see this principle increasingly in Jesus. पण येशूच्या जीवनात मात्र हे तत्व तुम्हाला अजून वाढत्या प्रमाणात And then we दिसेल. see how the brothers changed their lives. आणि मग आपण पाहतो की कसं भावांनी आपलं जीवन बदलून घेतलं. In Genesis 44 verse 1, उत्पत्ती 44 त्यातलं पहिलं वचन. last week I shared with you. गेल्या आठवडी मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. When the brothers were ready to leave Joseph, जेव्हा भावंड योसेफाला सोडायला तयार झाली, he instructed his manager and he said, fill each of their sacks with grain and put each man's money back in his own sack.
आणि त्याने मग आपल्या अधिकाऱ्यांना सांगून दिलं की त्या भावांच्या पोत्यांमध्ये त्यांनी दिले धान्यही टाका आणि त्यांनी दिलेले पैसेही परत टाका. And my best silver cup, put it in the bag of Benjamin. आणि बन्यामिनाच्या पोत्यामध्ये पिशवीमध्ये माझा जो सगळ्यात चांगला चांदीचा पेला आहे तो टाकून द्या. Amen. And then when they were walking back to their Canaan land, then they were halted by the manager and bags were opened, the silver cup was found. They had to return all the way back to Egypt. असं सगळं योसेफाने अधिकाऱ्यांना या भावंडांशी करायला सांगितलं. आणि मग ही भावंड जेव्हा जायला निघाली तेव्हा अर्ध्या रस्त्यामध्ये कनानाकडे आल्यानंतर मॅनेजरनी का त्या अधिकाऱ्यांनी त्यांना तपासलं, हे सगळं पोत्यांमध्ये निघालं, मग त्यांना परत यावं लागलं. See, and Joseph was just developing in his compassion. योसेफ तेव्हा त्याच्या कळवळ्यामध्ये विकसित होत होता. He was trying to take the help of a lie. You may call it a white lie, yellow lie, blue lie, whatever lie. But a lie is a lie. तो खोट्याची साथ घ्यायचा प्रयत्न करत होता. आता त्या खोट्याला तुम्ही काही म्हणा, खरं खोटं म्हणा का खोटं खोटं म्हणा का सफेद झूठ म्हणा का काही म्हणा. Amen. But then when he saw that love was prevailing among the brethren, But- his love also burst forth, and out of agape love, compassion went out. पण योसेफाने जेव्हा पाहिलं की माझ्या भावंडांमध्ये आता प्रीती निर्माण झालेली आहे, त्यांनी पस्तावा केलेला आहे, तेव्हा मग योसेफाच्या हृदयात पण अगापे प्रेम विकसित होऊन व्हायला लागलं. Because you know, once when Joseph was talking to them, then Judah suddenly spoke up and he said, I will tell you our whole story. So he tells his whole story that कारण we की are so एकदा- many brothers. एकदा योसेफ त्यांच्याशी बोलत असताना अचानक येहुदामध्ये उभा राहतो आणि सांगायला लागतो की मी तुला सगळी काही कहाणी सांगतो की कसं झालं वगैरे वगैरे. And then my father had two sons whom he loved too much. माझ्या वडिलांना दोन मुलगे, ज्या दोन मुलांवर माझ्या वडिलांचं खूप प्रेम. One son is Benjamin, त्यातला एक आहे बन्यामीन and the other one, he was stoned by the animals, आणि दुसरा एक होता त्याला जनावरांनी फाडून खाल्लं. telling lies. जुडा. हालेलुया. Judah telling lies to Joseph only. जुडा खोटं बोलतो, योसेफालाच खोटं सांगतो. So see, somewhere people have to change. तर कुठेतरी लोकांनी बदलायला पाहिजे की नाही. And God will do many things to you to change. आणि देव बरंच काही तुझ्या जीवनामध्ये घडू देईल बरं का की तू बदलावस. He will keep some silver cups also that you may feel that it's a blessing, but it may turn out to be a cursing if you don't change. काही चांदीचे पेले पण तुझ्या पोत्यात टाकून देईल देवबाप तुला पाहायला, पण तुला असं वाटेल हे सगळे आशीर्वाद आलेले आहेत, पण नंतर ते सगळे शापात बदलतील. See, many times बऱ्याच वेळेला people think if I sin, God will not bless me. If I don't sin, God will bless me. लोकांची थेरी कशी असते बऱ्याच वेळेला, मी पाप केलं तर देव मला आशीर्वाद देणार नाही, मी पाप केलं नाही तर देव मला आशीर्वाद देईल. See, God doesn't move with that kind of thought. या असल्या थेरीवर देव चालत नाही. He's got agape love. देवाकडे आगापे प्रेम He आहे. blesses you. देव तुला आशीर्वाद देतो, He gives you money. देव तुला पैसा देतो. See, the brothers had cheated, they did evil, yet the money they got it back. भावंडांनी फसवलेलं होतं तरी देखील ते पैसे त्यांना परत मिळाले. But पण you know, you need to know how far to go on with God's grace. तुम्हालाही कळलं पाहिजे ना, देवाची कृपा आहे कृपा आहे कृपा आहे म्हणून ती कृपा किती खेचायची त्यालाही लिमिट आहे ना. Praise the Lord. Amen. Otherwise, then God has to deal with us. नाही in तर मग some देवाला way. आपल्या जीवनामध्ये काहीतरी कारवाई करायला यायला लागतं. Whatever you do, पण तुम्ही जे काही कराल every work of God that you do should be done from the bowels. देवाचं प्रत्येक काम करताना, मी आता असं म्हणत नाही हृदयापासून करा, देवाचं प्रत्येक काम करताना आतड्यांपासून करा. Amen. Amen. Because womb, that compassion comes from the word womb, ओटीपोट, or bowels, or the intestines, or the inner parts of your being. कळवळा हा शब्द ओटीपोट, उदर, गर्भस्थान, आतडी यातनं बाहेर पडतो. म्हणून मी म्हटलो देवाचं कुठलंही कार्य करताना तुम्ही आतड्यांपासून करा. Amen. आमेन. Even when you are to give respect to your elders or elderly people or somebody who is a man of God or woman of God, do it from the bowels of your being, not कुठल्या just वडिलांना- from the mouth. कुठल्या वडिलांना आदर देताना किंवा वयाने जे वडीलधारी माणसं आहेत त्यांना आदर देताना किंवा कोणी देवाचा सेवक आहे त्या सेवकाला आदर देताना उगीच आपल्या वरवर तोंड देखलं नको, आतड्यांपासनं Real. त्यांना मान आणि आदर द्या. Real respect. खरा Yes. आदर, खरा. Amen. We need to humble ourselves. स्वतःला आपण नम्र हे केलंच पाहिजे. यू से वॉट एव्हर. Praise God. आमेन. God showed so much compassion in our life. देवाने इतका कळवळा जीवनामध्ये दाखवला. He had said his compassion fails us not.
तो म्हटला माझा कळवळा माझी दया कधी अपयश देत His नाही, mercy endures forever. माझी दया सनातन आहे म्हणाला. Amen. His Amen. compassion does not fail. त्याचा कळवळा कधी अपयशी ठरत Now, नाही if म्हणाला. His compassion does not fail, why our compassion fails? देवाचा कळवळा कधी अपयशी ठरत नाही, तर तोच देव आपल्यामध्ये बसलेला असताना आपल्यातला कळवळा का यशस्वी ठरत नाहीये? Amen. आमेन. The language we speak, the way we speak, our body style, our body language, everything should be so much like Jesus. आपली भाषा, आपली भाषा शैली, आपली अंगभाषा हे सगळं किती येशूशी जुळलं पाहिजे, किती येशू सारखं असायला Some पाहिजे. of the Christians, काय रे काय बोलतो रे तो लबाडच बोलतो तो असं खोटच. Their language is like the unbeliever language. म्हणजे अविश्वासू माणसांसारखी भाषा Amen. नको. See what Paul writes about Titus concerning the church Paul- in 2 Corinthians 7:15. 2 करिंथ 7:15 पॉल काय लिहितो तिथाविषयी पहा. 2 करिंथ 7:15. And his inward affection हालेलुया. is more abundant towards you while he remembers the obedience of you all, how with fear and trembling you received him. 2 करिंथ 7 अध्याय 15 वचन. आणि तुम्हा सर्वांचा आज्ञांकितपणा तुम्ही भय धरून व थरथर कापत त्याचा अंगीकार कसा केला याची तो आठवण करतो. Did you म्हणून see that? म्हणून तुम्हाविषयी त्याची ममता फारच आहे. See, inward affection is saying. आतील त्याची भावना, That means the real affection he has for you. एक खरी ममता, एक खरं प्रेम तो तुमच्यावर करतो. Why? का? Because you कारण- received him with fear and trembling. तुम्ही भय धरून आणि थरथर कापत त्याचा स्वीकार केला. See, Paul sent Titus to the church. पहा, पॉलनी तिताला चर्चकडे पाठवलं. समजा पॉलने टायटसला आपल्या चर्चलाच पाठवलं. समजा पॉलनी टायटसला विण्याड वर्कर्स चर्च दापोडी पाठवलं. We should be trembling like this. आपण असं थरथरलं पाहिजे. Say, आमेन. अरे man of God is coming. देवाचा सेवक येत आहे, Respect, त्याला आदर दिला पाहिजे, obedience, आज्ञांकितपणा पाहिजे, fear and trembling. भय आणि थरथर कापणे पाहिजे. आपण काय म्हणतो, आला का बसून टाका त्याला, सांगून टाका त्याला वचन द्यायला. आपला मी शिवरता तो कमी झाला तर हे येईल ना. Paul is saying, पॉल म्हणतो you received him with fear and trembling. तुम्ही भय धरून आणि थरथर कापत त्याचा अंगीकार म्हणजे स्वीकार केला. No, we hear only his word. We don't tremble about him. नाही नाही, आम्ही नुसतं त्यांचा शब्द ऐकतो, त्यांच्या विषयी आम्ही काय थरथर कापत नाही, आम्हाला काय भय वाटत नाही. Say, it's not that. असं नव्हे काही. It is not a reverential fear, but a respectful fear. एक आदरपूर्ण भय पाहिजे. A respectful एक fear. आदरपूर्ण भय असायला हवं की नको. And when you have a respectful fear for the men of God all around you, their bowels will flow forth with love and compassion. And when their bowels will flow with love and compassion, you shall be blessed. आणि तुमच्या अवतीभोवती असलेल्या देवाच्या सेवकांवर जर तुम्ही आदरपूर्ण भय दाखवाल तर मग काय होईल, त्या सेवकांच्या आतड्यांमधून प्रीती आणि कळवळा व्हायला लागेल. आणि त्या सेवकांच्या आतड्यांमधनं प्रीती आणि कळवळा व्हायला लागला की तुम्हाला आशीर्वाद Then मिळेल, there will be healing. मग आरोग्य येणार, People will be healed. मग लोकसमुदाय People बरा will होणार, be delivered. मग लोकसमुदायाला सुटका Why मिळणार. that person has been healed? का त्या व्यक्तीला आरोग्य मिळालं? Because कारण when you came जेव्हा तू आला to preach, संदेश सांगायला, जेव्हा with तुम्ही आला fear and trembling, he was ready to receive you. भय धरून थरथर कापत तो बसलेला व्यक्ती तुला किंवा तुम्हाला स्वीकारायला तयार होता, म्हणून तो आरोग्य पावला. If brother D.J.S. Dinakaran is not here Samja. with the Lord, he's gone to be with. If he had come here, we need to with reverence, Hallelujah. with fear and trembling, समजा डीजे look at संकल, him. समजा डीजे संकल आता ते प्रभूकडे गेलेले आहेत, पण डीजे संकलच आपल्या इथे आले, तर आपण आपलं वर्तन कसं असावं? भय धरून थरथर कापून आदरपूर्ण भयाने त्यांना स्वीकारायला हवं का Come, नाही? brother, come to my house, brother. या माझ्या घरी तुमचं स्वागत आहे. What you want, brother? काय देऊ तुम्हाला? See, you are showing forth your affection, your love towards त्यातून that man आपण of God. त्यातून आपण आपल्या भावना, त्या देवाच्या सेवकासाठी असलेलं आपलं प्रेम, आपण स्टेल्ला आंटींचं स्वागत कसं केलं? See, when men of God come to our church, we give them the best treatment. देवाचे सेवक जेव्हा केव्हा आपल्या चर्चला येतात, अति उत्तम अशी सेवा आम्ही त्यांना देतो. That's why my people are blessed. म्हणून माझी माणसं आशीर्वादित Why? आहेत. का? Because when they stand here,
the bowels are opened. कारण की ती इथं उभी राहिली, ते सेवक इथे उभे राहिले की त्यांची आतडीच मग अशी उघडतात. Amen. Amen. Otherwise, नाहीतर if you ill-treat that man of God, जर त्या देवाच्या सेवकालाच आपण गैरवर्तणूक दिली everything will be only lip service. तर नुसतं आपलं ओठांची सेवा It का, will not flow forth from the bowels. आतड्यांपासनं मग सेवा होणार He नाही. may try to do it, तो सेवक प्रयत्न करेल आतड्यांपासनं सेवा करायला, but there won't be any full flow. पण पूर्ण फ्लो किंवा वाहन नसणार. Praise the Lord. That's Amen. why the church of Corinth flourished like म्हणून anything. करिंथ मधलं हे जे चर्च होतं ना, याच कारणास्तव इतकं It भरभराटीला आलं abounded in grace. आणि कृपेमध्ये इतकं समृद्ध It झालं. gave the warmest welcome to Titus. कारण टायटसला अगदी उबदार आणि उत्तम भय धरून आदरपूर्ण असं स्वागत करिंथ मधल्या चर्चने दिलं. Praise the Lord. Hallelujah. And any work done from the bowels will always bless the people. आणि आतड्यांपासनं केलेली कामं लोकांना नेहमी आशीर्वादित करतात. You know, my wife had told me, माझ्या पत्नीनं मला सांगितलं, म्हणजे मी सांगितलं त्यांना, when I went to Ambernath Church, अंबरनाथच्या चर्चला जेव्हा मी गेले होते, माझी सभा होती, she said, I felt such a warmth of love towards them, from them. पास्टरांना मी येऊन सांगितलं की अंबरनाथच्या प्रेयर सेंटर कडनं मला इतकं उबदार प्रेमाचं स्वागत, एक आदराचं स्वागत मिळालं. She said that from the bowels of me was flowing forth love and compassion for the people. की मी त्यांना येऊन सांगितलं, माझ्या आतड्यांमधनं प्रीती आणि कळवळा व्हायला लागला आणि मी त्यांची सेवा केली And people are blessed. आणि लोक आशीर्वादित झाले. You go to some places you feel not accepted. तुम्ही कुठल्या एखाद्या जागी जा बघा, असं कळून येतं, लगेच ओळखायला जमतं की माझा स्वीकार इथे होत They नाहीये, are not welcoming me. माझं स्वागत इथे होत Any नाहीये. person with discernment, any person with some spiritual standing, he will immediately realize I am not accepted here. ज्या कुठल्या माणसामध्ये, कुठल्याही माणसामध्ये थोडंफार जर आध्यात्मिक त्याचं काही स्थान आहे, तो आत्म्यामध्ये आहे, तर त्याला लगेच ती ओळखायची कुवत निर्माण होते आणि तो ओळखून घेतो की या एखाद्या जागेत मी आलोय खरा, पण माझं इथं मनापासून स्वागत होत नाहीये, इथं आलेला मी आवडत नाहीये. See, when people come here to preach from this pulpit, या वेदीवरनं लोक जेव्हा संदेश सांगायला येतात, people are blessed. खाली लोक समुदाय आशीर्वादित Why? होतात. का? Because कारण there is a flowing forth of respect, of fear and trembling from the people already. एक भयपूर्ण, थरथर कापून आदरपूर्ण रीतीनं इथं लोक राहतात. ऑलरेडी तो आदर, ते भय इथं लोकांमध्ये आहे. Because when I come here, I get respect and fear and trembling from all of you. कारण जेव्हा मी इथं येतो, जेव्हा मी इथे हजर होतो, त्याला मला तुम्हा सगळ्यांकडनं आदर, भय हे सगळं मिळतं. I don't think so. It's because of me. It's because of you. Because of your love. Because of your fear and trembling and respect. My bowels are opened and love and compassion flow forth into miracles, signs, wonders and blessings. आणि असं समजू नका की हे माझ्यामुळे होतंय, तर हे तुमच्यामुळे होतं. कारण की तुम्ही भयानं मला आदर देताय आणि मला स्वीकारताय, म्हणून मग माझी आतडी पिळून निघतात, माझी प्रीती कळवळा हे दार उघडतं आणि आतड्यापासून मी तुमची सेवा करतो, तर तुमच्यामध्ये आरोग्य, आशीर्वाद, चमत्कार हे सगळे. Praise the Lord. हालेलुया. Why did Jesus couldn't do one miracle in Nazareth? मला तुम्ही सांगा, नाझरेत गावात येशू ख्रिस्त एक देखील चमत्कार का करू शकला नाही? Because they did not accept him with fear and trembling. कारण की भयानं आणि थरथर कापत त्या नाझरेत मधल्या लोकांनी येशूचा स्वीकारच केला Only नाही. few sick were healed, Bible says. फक्त थोडे आजारी लोक बरे झाले, बायबल Why? म्हणते. का? The compassion door could not be opened. कळव्याचं दारच उघडायला होईना, We उघडू शकेना. understand that by through faith because of the unbelief, but there is a love and compassion also which works. हा, आपल्याला माहिती, आपला विश्वास आहे की त्यांच्यामध्ये अविश्वास होता म्हणून कार्य झालं नाही, म्हणून चमत्कार झाला नाही. ठीक आहे, पण प्रीती आणि कळवळा देखील कार्य करतो बरं का. This is what Paul says of Onesimus. ओनेसिमस विषयी पॉल हेच बोलला. Because Onesimus was in the prison with Paul and now he's writing a letter to Philemon who was the boss of Onesimus. कारण की ओनेसिमस पॉल बरोबर तुरुंगात होता आणि आता पॉल ओनेसिमसचा मालक फिलोमोन याला पत्र लिहितो. Because Onesimus had robbed some money from Philemon and ran away. कारण ओनेसिमसनं फिलोमोन कडनं
काहीतरी पैसे चोरलेले होते आणि पळून गेला. And so here it says, तर तो म्हणतो, whom I have sent again, thou therefore receive him, that is mine own bowels, that is my own compassion. हालेलुया. पहिला अध्याय 12 वचन, फिलमोनचं पत्र. त्याला मी माघारी पाठवले आहे, तर त्याचा अंगीकार कर. तो माझ्या काळजाचा घडच आहे. Praise the Lord. He is part of my bowel. तो माझ्या काळजाचा तुकडा आहे. He is part of my being. तो माझ्या अस्तित्वाचा एक भाग आहे. Chip of my shoulders, they say. माझ्या खांद्याचा एक भाग आहे तो. Yes. He is a part of me. I माझा mean, भाग. to make such a statement, that means if you hit him, I get beaten here. म्हणजे I feel the hurt. असं विधान त्याच्याविषयी पॉलनी करणं, याचा अर्थ असा लागतो की त्याला तू मारलं तर मला दुखतं. See? But here we kill people with our words. पण इथं आपण आपल्या शब्दांनी लोकांना ठार मारतो. तलवार हातात घ्यायची गरज सुद्धा पडत नाही. With our words, we kill one another. शब्दांनी आपण एकमेकांचे खून करतो. Our words should be fruitful words. नको, आपले शब्द फळदायी पाहिजेत. Amen. Fruitful words. आपले शब्द फळदायी पाहिजे. Immediately you know if anybody is welcoming you, entertaining you, you already know what kind of a person he is, with what kind of a heart he is welcoming you. लगेच समजून येतं एखादा व्यक्ती तुमचं स्वागत करत असताना तो व्यक्ती कुठल्या हृदयाने तुमचं स्वागत करत आहे, कुठल्या अंतःकरणाने करतोय, भयाने थरथर कापत करत आहे का उगीच करायचं म्हणून, करावं लागतं म्हणून करत आहे, हे लगेच कळतं. Receive people from the bowels. आतड्यांपासनं लोकांना स्वीकारा. वरवरची सेवा नको. Amen. फुटू देत आतडी. Like, you know, I remember जसं मला आठवतं when Brother D.J. Dinakaran used to give us some gifts, डीजे अंकल जेव्हा आम्हाला काही गिफ्ट किंवा भेटी वगैरे द्यायचे, a suit piece or whatever. सूट पीस म्हणा, मला साडी म्हणा, Or sometimes he used to send his man and say, take pastor to that particular shop and let him choose which suit he wants and let him buy it. किंवा कधी कधी डीजे अंकल त्यांच्या एखाद्या असिस्टंटला पाठवायचे आणि म्हणायचे की घेऊन जा पीटरला, त्या ज्या कुठल्या दुकानात घेऊन जा आणि जो कुठला सूट आवडेल घेऊन दे. He used to not even talk about the price. पैशाचं बोलायचे सुद्धा नाहीत. I just used to pick up like that. This I want. आणि मी जायचो, मी असंच घ्यायचो, काय मला हे आवडलं, हे पाहिजे. And the shopkeeper knows because they buy from that particular shop only. आणि दुकानदाराला पण माहितीच असायचं, कारण की त्या दुकानातनं ते नेहमी घेत राहतात. Pack it up. पॅक Take कर, it. घेऊन जा. And when they used to give sari to my wife, साड्या जेव्हा डीजे अंकल मला द्यायचे, with fall and pico, everything done सगळं and then करून given. द्यायचे, फॉल पिको सहित. Are you understanding what I'm saying? आतड्यांची सेवा. साडी पण मला दिली ना, फॉल पिको सगळं करून. आणि ते ब्लाउजचे कापड केवढं कापून वाह. केवढं फोल्ड करून, हो, हे तुमचं गिफ्ट. आपण काय म्हणतो, एक साडी बांध रे, हा चालेल, हे देऊन टाकत त्याला. काय इट शुड कम फ्रॉम द बाउल्स. असं नाही, आतड्यांपासून आलं पाहिजे. आमेन. इट शुड कम फ्रॉम द बाउल्स. आतड्यांपासून आलं पाहिजे. Everything that comes from the bowels, God appreciates. जे सगळं आतड्यांपासून येतं ना, देव त्याचं कौतुक करतो. Praise the Lord. हालेलुया. Otherwise we don't do it. नाही तर मग न केलेलं बरं, We don't do it. कारण मग करून काही मिळणार नाहीये. Amen. आमेन. And once people come to know that this person is doing everything from his bowels, you will have so many people around you. आणि मग एकदा का माणसांना कळलं ना की हा व्यक्ती आतड्यापासून सेवा करतो किंवा देतो, तर मग लोक नेहमी तुमच्या अवतीभोवती घेराव घालून असतात. Always see one thing. एक गोष्ट नेहमी पहा, The key is in your hand. किल्ली तुझ्याच हातात आहे. Whether to open the bowels of compassion or not, the keys are in your hands. कळव्याचं दार उघडायचं का नाही, ही किल्ली तुझ्या हातात आहे. It's not in God's hand. देवाच्या हातात नाहीये. तू देवाच्या माथी नको घाबर फोडू. Amen. आमेन. Paul says पॉल बोललाय in Philippians 1:7, फिलिप्पी 1:7, for we have great joy and consolation in thy love, because the bowels of the saints are refreshed by thee, brother. फिलिप्पी पहिला अध्याय 7वं वचन. Philemon 1:7. I'm sorry, it is not Philippians, it is Philemon 1:7. फिलमोन 1:7 होता है. हालेलुया.
कारण तुझ्या प्रीतीमुळे मला फार आनंद व सांत्वन झाले आहे. कारण भावा तुझ्याकडून पवित्रांची अंतःकरणे समाधान पावली आहेत. पवित्रांचे अंतःकरणे, पवित्रांची अंतःकरणे तुझ्याकडनं समाधान पावली आहेत. See, in thy love, because the bowels of the saints are refreshed by thee, brother. See, when somebody does it with the heart, there is refreshment. जेव्हा कोणीतरी हृदयापासून सेवा करतो ना, तेव्हा एक टवटवीतपणा, एक ताजेतवानेपणा त्या वातावरणात, त्या माणसांमध्ये निर्माण होतो. Amen. Like it says in Genesis 43 verse 30 or somewhere. जसं उत्पत्ती 43वा अध्याय 30वा वचन बहुतेक Last week we learned गेल्या आठवडी आपण शिकलो how Joseph cried. योसेफ कसा रडला. Cried and cried and cried. He went out of the chamber and wept. योसेफ इथं लिहिलंय बघा, योसेफाने घाई केली कारण आपल्या भावाविषयी त्याची आतडी तुटू लागली. काय तुटू लागले? आतडी तुटू लागली आणि त्याने कोठे रडावे म्हणून जागा पाहायला लागला. See, असं आपण कधी आपल्या भाषात बोलतो का? तुझ्यावर माझं आतडी तुटायला, काय आतडी तुटू लागली, माझं आतडी तुटायला लागली. पण माझी आतडी तुझ्यासाठी तुटतात रे, असं कधी आपल्या मुखात Have you ever heard a Christian saying that? ख्रिस्ती माणसाला तुम्ही कधी असं बोलताना ऐकलंय? म्हणजे आपल्यासाठी तर ही अशी अन्य भाषेसारखीच भाषा झाली. But it is there. पण ही बायबल मधली भाषा आहे. It is there written. बायबल मध्ये लिहिलंय. Because in English there is bowels yearned for his brethren. Bowels. त्याची आतडी आतडी. आतडी तुटू लागली. आपली आतडी आणणार तुटतात. See, that means God accepts only atadi work. वा वा वा, No other work. देवबाप आतडीची कामं स्वीकारतो. Did you see how Joseph was developing his compassion? म्हणजे लक्षात येते ना योसेफ कसा आपल्यातला कळवळा विकसित करत होता. Some people say no, but this believer does not have compassion at all. काही लोक म्हणतात नाही या बिलीवर माणसात ना अजिबात कळवळा नाहीये. Every believer has compassion. नाही नाही, प्रत्येक बिलीवर माणसामध्ये कळवळा आहे. त्यांनी कदाचित दार लॉक केला असेल. Otherwise he is not born again. नाही तर मग त्याचा नवीन जन्म झालाच नाही असं म्हणायला लागेल. Because compassion is related to love. कारण कळवळाचा संबंध प्रेमाशी आहे. Like logos is related to rima. जसं लोगोसचं नातं रीमाशी आहे. Like logos means the written word and rima is the spoken word. So also love, that is agape, is related to compassion. लोगोस लिहिलेला शब्द आणि रीमा बोललेला शब्द हे जसं नात्यात आहे तसं अगापे प्रेम कळवळा हे पण नात्यात आहे. See, are you understanding people? कळतं का? Logos is the written word. लोगोस म्हणजे लिहिलेला शब्द Manifestation word, the spoken word is the rima word. आणि बोललेला प्रदर्शित शब्द म्हणजे रीमा शब्द म्हणतात. Even so, तसं love has its life in itself. प्रेमाचं जीवन आहे आत. But its manifestation is seen in compassion. त्या प्रेमाचं प्रदर्शन कळवळ्यानं होतं. It's not just forgiveness. केवळ क्षमा नाही, For forgiveness you need mercy. क्षमेसाठी दया लागते. But compassion means I embrace you, I love you. कळवळा म्हणजे मी तुला मिठी मारून म्हणते की माझं तुझ्यावर प्रेम आहे. I help you. मी तुला मदत करीन. From the bowels I help you. आतड्यांपासून मी तुला मदत It करीन. comes forth from the agape love. अगापे प्रेमातनं येतात हे सगळे प्रकार. You do what you want, but I will still love you. तुम्ही पाहिजे ते करा, मी तरीही तुमच्यावर प्रेम करीन. आमेन. Are you understanding people? कळतं का मी काय म्हणतो? Walking the second mile, दुसरं मैल चालले. it springs forth from agape love. अगापे प्रेमातनं हे झरे फुटतात. And agape love is what? It is God's love. अगापे प्रेम काय आहे? देवाचं प्रेम आहे. This love the world does not know, has not experienced, has not seen how it works. हे अगापे प्रेम जगातल्या माणसांना माहितीच नाहीये की हे अगापे प्रेम कसं काम करतं, हे कसं असतं. Sometimes the world does not see it because we believers have not manifested आणि it. कधी कधी जगातल्या माणसांना हे अगापे प्रेम दिसत नाही कारण की आपण बिलीवर माणसांनी ते अगापे प्रेम अजूनपर्यंत आपल्यातनं त्यांना दाखवलेलं नाही. Compassion is a choice. कळवळा निवड आहे. You can
close the door of compassion or you can keep the door open of compassion all the time. हे तुझ्यावर आहे. तू कळवळ्याचं दार, स्वतःचं कळवळ्याचं दार उघडं ठेवू शकतोस, नाही तर बंद करू शकतोस. हे तुझ्यावर आहे. Amen. आमेन. Don't allow the devil to talk to you and say, you don't know what he did to you. सैतानाला तुझ्या डोक्यात बोलू देऊ नकोस, असं त्याला परवानगी देऊ नकोस, असं म्हणायला सैतानाला की तुला माहित नाही त्याने काय काय केलंय तुझ्या विरुद्ध. अरे You जे need to केलं tell the devil, तू सैतानाला get म्हणायचं, behind me. माझ्या मागे हो, I can forgive 10,000 people like him. मी त्याच्यासारख्या 10,000 क्षमा करी. Because कारण God's love has been poured into my heart. देवाचं प्रेम माझ्या हृदयामध्ये ओतलेलं आहे. संपलं चॅप्टर क्लोज. That God's love the devil also does not have. आणि ते देवाचं प्रेम सैतानाकडेही नाही. आमेन. If you continue closing, shutting, then it will not work. You are not going to be brought in favor of God. तुम्ही जर प्रेम आणि कळवळ्याचं दार कधी उघडता मग बंद ठेवता, मग कधी उघडता मग परत बंद करता, असं जर करत राहिला One तर day- देवाच्या कृपेत तुम्ही कधी बसणार नाही. One day your agape love also will stop functioning. आणि मग एक दिवस असा उजाडेल की तुझ्यातलं अगापे प्रेम सुद्धा काम करणार नाही. Yes. म्हणजे ऑल टुगेदर तू प्रेमात आता झाला झिरो. If you don't allow compassion to flow forth, one day it will happen that your love also will not function. तू कळवळ्याला तुझ्यातनं वाहू दिलं नाहीस तर एक दिवस असा उजाडेल, होता 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 असा दिवस येईल की प्रेमही तुझ्यातनं काम करणार And नाही. sometimes you see that believer and we say, what's wrong with this fellow? He has no love of God. म्हणूनच तुम्ही काही बिलीवर माणसांना बघून कधी कधी म्हणता की ह्या बिलीवर माणसाला झालं तरी काय, Why? याच्यामध्ये देवाचं प्रेम नाहीये. Why कुठे is, गेलं? why is behaving like that? हा का असं वागतोय? Where is his love? कुठे गेलं प्रेम? His love is shut up because his compassion is shut up. बंद केलेलं आहे प्रेम, कारण त्याचा कळवा त्यांनी बंद केलेला आहे. Are you understanding, people? हालेलुया. What does John the Apostle say? योहान काय म्हटला? प्रेषित योहान 1 John 3:17. 1 योहान 3:17. Whosoever has this world's good and sees his brother have need and shuts up his bowels of compassion. Did you see that? 1 योहान From him, how dwells the love of God then in him? 1 योहान 3 अध्याय 17 वचन. परंतु आपल्याजवळ या जगातील उपजीवन असून आणि आपल्या भावाला गरज आहे हे पाहून जो कोणी आपल्याला त्याच्याविषयीचा कळवळा येऊ देत नाही त्याच्यामध्ये देवाची प्रीती कशी राहते? Yes. If the flow of compassion is not there, how can you say he has got the love of God in him? कळवळ्याचा प्रवाह तुझ्यातनं वाहत नाहीये, तसं कसं म्हणायचं की तुझ्यामध्ये देवाचं प्रेम आहे? Whoever sees his brother having need and shuts up his bowels. आपल्या भावाला गरज आहे हे पाहून सुद्धा जो आपली आतडी बंद करतो, हा, म्हणजे किल्ली कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे, माझ्या हातात आहे, तुझ्या हातात आहे. That's why sometimes you see two Christians so different. म्हणून कधी कधी आपल्याला दोन ख्रिस्तीच माणसं आहेत पण अगदी वेगळी आहेत. One has shut up his bowels of compassion, the other one has released it. एकाने कळवळ्याचं दार अगदी बंद करून ठेवलंय आणि एकाने कळवळा असा उघडून वाहता केलाय. Open the door. Open the door of कळवळ्याचं compassion दार now. उघडा, कळवळ्याचं दार आज उघडा, Let it flow out. कळवळा वाहू दे. Say, I will open my doors of compassion. म्हणा मी कळवळ्याचं दार उघडणार I आहे. am going to open the doors of compassion. मग खरा Where I see the need, I will open the doors of compassion. मी कळवळ्याचं दार उघडणार आहे. जिथे कुठे मला गरज दिसेल मी कळवळ्याचं दार उघडणार, Praise the Lord. Because it is in my hands. कारण माझ्या हातात आहे. I will release it. मी ते वाहत करणार. Go, brother. जा ब्रदर, There is nothing in my heart against माझ्या you, brother. मनात तुमच्या विरुद्ध काही नाही ब्रदर. जा, What you want, brother, I will do it. काय हवं ब्रदर सांगा, मी करतो. You are my pastor, tell me, I will do it. तुम्ही माझे पास्टर सांगा मला, मी करतो. I will do it from my bowels. आतड्यांपासून करीन. When you do that, God will stand by you. असं केल्यावर देव तुझ्या बाजूने उभा राहील. But युक्ती केलं, स्कीमिंग केलं, hallelujah. रात्रभर जागरण करून, रात्र जागरण करून मी हे युक्ती करणार, ते युक्ती करणार.
the bowels of compassion is closed and God is no more with you, His love no more works in you. रात्रभर जागून असल्या युक्त्या करत राहिलात तर मग तुमचं कळव्याचं दार ते तुमची कळव्याची आतडी तुम्ही बंद करून टाकलेली आहे आणि देव तुमच्या बाजूनी उभा राहणार नाही. Because you can harden your heart or you can soften your heart, it is in your hands. कारण तू तुझं हृदय एक तर कडक करू शकतो नाही तर मऊ करू शकतो. तुझं तुझ्या हातात आहे. Amen. आमेन. You can lock up your feelings of compassion or you can open up the feelings of compassion. तू तुझ्या कळवळ्याच्या भावना हृदयामध्ये लॉक करून ठेवू शकतो किंवा उघडून ठेवू शकतो. हे तुझं तुझ्यावर आहे. That is why the word compassion is a very different word. मग कळवळ हा शब्दच फार वेगळा आहे. That's why it's not mercy. That's why it's not sympathy. That's why it's not pity. म्हणून ही दया नाहीये. ही काही कीव येणं वगैरे नाहीये. कळवळ हा शब्दच वेगळा आहे. It is much deeper than pity. It is much deeper than sympathy. It is much deeper than mercy. दयेपेक्षा कीव येणं याच्यापेक्षाही कळवा हा शब्दच खूप गहन, खूप खोल, खूप अर्थपूर्ण आहे. And the more you exercise your compassion, आणि जेवढं तुम्ही तुमच्यातला कळवळा सरावात आणाल the more you're making yourself available in the eyes of God. तेवढं तुम्ही देवासमोर स्वतःला उपलब्ध करून ठेवताय की देवबाप्पा बघ मी तुझ्या समोर आहे, वापर मला जसं वापरायचं. I'm telling you, I'm trying to live this kind of life. मी तुम्हाला सांगतो ना या पद्धतीचं जीवन जगायचा प्रयत्न मी करत आहे. Before God, I'm saying, I'm मी trying to देवासमोर- live this kind of life मी that God has देवासमोर taught me. मी देवासमोर सांगतो तुम्हाला या पद्धतीचं जीवन जगायचा प्रयत्न मी करत आहे जे देवानी मला शिकवलंय. You have the world's good, so what? You have money, so what? अख्ख्या जगातल्या गोष्टी तुझ्याकडे असतील म्हणून काय झाल्या, काय काय तुझ्याकडे असेल म्हणून काय You may झालं. have qualifications, so what? You may have money, so what? You may have degrees, so what? तुझ्याकडे पैसा असेल, डिग्री असेल, गुणवत्ता असेल, शिक्षण असेल म्हणून काय झालं. You are still nothing if you are not moved by compassion. तुझं कळवळ्यानं वाहत नाही तर तू शून्य आहेस. You are shunya in the eyes of God if you don't open the doors of compassion. Because when there is a need and if believers don't open the heart of compassion, that person is dropped in the eyes of God. कळवळ्याचं दार तुम्हाला उघडावंच लागेल कारण जेव्हा केव्हा कुठे काही गरज आहे आणि कळवळ्याचं दार जर तुम्ही उघडलं नाही आणि कळवळा तुम्ही तुमच्यातनं वाता केला नाही तर देवाच्या नजरेतनं तुम्ही पडताय. Are you understanding me? कळतं का. We'll continue next week. पुढच्या सोमवारी विषय सुरू ठेवू. Allow us to open our doors of compassion, Lord. धन्यवाद दे बापा. Strengthen us to do it. Open our eyes to do it. कळव्याचं दार उघडायला आम्हाला मदत कर दे बापा. शक्ती दे परमेश्वर. आमचे डोळे उघड या सत्याकडे प्रभू. Whether it is concerning your wife, your husband, your brother, your sister, the members of the church or the enemies. कुणाविषयी ना देखील हे असो, भाऊ, तुमचे बहीण किंवा तुमचे पती, पत्नी, तुमची मुलं बाळ, चर्च मधले सभासद, कुणाही विषयी ना हे असू दे. You be a Joseph. तुम्ही योसेफ बना. You be a Joseph. तुम्ही योसेफ बना. Your granaries will always be full. तुमची कोठारं नेहमी भरून वाहतील. Because कारण grace follows a person who is a man of compassion. जो माणूस कळवळ्याचा माणूस आहे त्याच्या मागे कृपा वाहते. The Lord was with Joseph and he became a prosperous man. परमेश्वर योसेफा बरोबर होता. परमेश्वर योसेफा संगती होता आणि योसेफ सफळ झाला. God was with Joseph because he developed in the area of compassion. आणि देव योसेफा संगती का होता. कारण योसेफाने आपल्या अंतःकरणात आणि आतड्यांमध्ये कळवळा विकसित केला. If there are weak brothers, weak sisters in the church, जर चर्च मध्ये कोणी अशक्त भाऊ बहिणी असतील take them त्यांना घ्या जवळ and say, don't worry, I'll pray for you. त्यांना सांगा मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन, तू काळजी You नको will करू. rise up one day. एक दिवस तू उठशील बघ. You will become something. आणि जरूर Don't तू worry. काहीतरी बनणार आहेस. My prayer is for you. माझी प्रार्थना When you तुझ्यासाठी. love them, really love them. जेव्हा तुम्ही त्यांच्यावरती प्रेम कराल अगदी खरं खुरं प्रेम करा. When you say you are my brother, really mean it from the womb. जेव्हा म्हणाल की तू माझा भाऊ आहेस असं आतड्यांपासनं म्हण की तू माझा Let it भाऊ be a आहेस. womb brother, womb sister. तो गर्भस्थानातला
तो ओटीपोटातला भाऊ किंवा बहीण बनव. We are all one in the Lord, प्रभूत आपण सगळे एक आहोत. born in the womb of God. देवाच्या उदरातनं जन्माला आलेले. How can I ever hate you? मी कसं काय तुमचा कधी तिरस्कार करीन? I can never hate any मी one of you. कधी तुमच्यातल्या कुणाचाही तिरस्कार करू शकत नाही. By hating you, I am shutting up my bowels. तुमचा तिरस्कार करून माझी दातडी मी बंद करतोय. And if I shut up my bowels of compassion, God's favor will never fall on me. आणि मी जर माझ्या कळव्याचं दार बंद करून टाकलं तर देवाची कृपा कधीही माझ्यावर येणार नाही. Walk straight, सरळ झाला, walk in righteousness, धार्मिकतेत झाला, walk in the fear of the Lord. परमेश्वराच्या भयात झाला. Give respect to the elders of the church and the pastors of the church. चर्चच्या एल्डर्सना आणि पास्टर्सना आदर द्या. Yes. With fear and trembling. And let the pastors prove themselves that they have a bowel of compassion. भयानं आणि थरथर कापत द्या आणि सेवकांनी आणि पास्टरांनी सिद्ध करून दाखवा की आमची आतडी कळव्यानं भरलेली आहे. Yes. We don't demand respect. We need to command respect. आदर हक्कानं मागायचा नसतो, आदर कमवायचा असतो. We need to do it, get it by development of our spirit man. आणि आत्मा माणसाचं विकसन करून आपण आदर कमवू It's शकतो. useless saying, oh, nobody is listening to me, nobody loves me, nobody cares for असं me. म्हणून काही फायदा नाही की माझं कोणी ऐकत नाही, कोणी ऐकत नाही, कोणाला माझी काळजी नाही, कोणाला माझी पडलेली नाही. If the works are of the bowels, the world will love you. आतड्यांपासून काम करशील ना, अख्खं जग तुझ्यावर प्रेम करेल. रबा खराबा संतरोरो. रबा खराबा संतरारा बाबा. And those who hate you, you will say, Father, forgive them, for they know not what they आणि do. जे कोणी तुझा तिरस्कार करतील त्यांच्याविषयी न तू म्हणशील, बापा त्यांना क्षमा कर, कारण त्यांना ठाऊकच नाहीये ते काय करतायत. What is it? हे काय आहे? Opening the bowels of compassion. कळव्याचं दार उघडणे म्हणतात याला. Raman thala rabba shakara. खराबा संतरोरो बाबा बाबा. The anointing is बाबा here. खराबा संतरोरो. अभिषेक आलाय या जागेमध्ये. अभिषेक आहे. Anointing is here. अभिषेक आलेला आहे. Yes, it is saturating every part of your being. नमांडारा खलाबा सगारा बाबा You're संतो. becoming a new नमांडारा creation. खलाबा तुम्ही नवीन निर्मिती होता. Something new is taking place in your काहीतरी being. नवीन तुझ्यामध्ये होत आहे. Your bowels are now opened. तुझी आतडी आता उघडत आहे. Now every work will be of the bowels. आता तुझं प्रत्येक काम आतड्यापासून It will होणार. be of the womb. आता तुझं प्रत्येक काम ओटी पोटात It will be होणार. of compassion. आता तुझं प्रत्येक काम कळवयानं होणार. Yes, it's happening now. होत आहे आता. God is reaching every part of your being. परमेश्वर तुझ्या प्रत्येक नसनशी पर्यंत पोहोचत आहे. In your every part of your being. परमेश्वर तुझ्या प्रत्येक नसनशीत पोहोचत In your आहे. mind, in your soul, in your subconsciousness. तुझ्या मनात, तुझ्या जीवात, तुझ्या विवेक भावने, In your intestines, in your womb. तुझ्या आतड्यांमध्ये, तुझ्या In your inner उदरामध्ये, being, in your spirit, in your तुझ्या आतल्या soul. भागांमध्ये, तुझ्या आत्म्यामध्ये, तुझ्या जीवामध्ये, तुझ्या शरीरामध्ये देव आलेला आहे. Yes. मग खरा भाषण Paul says, देव पॉल म्हणतो, pursue love. प्रीती मागे चाला, Pursue love. प्रीतीत झटा And covet after spiritual gifts. आणि आध्यात्मिक दानांचा लोभ ठेवा. People only covet spiritual gifts, the second part, and they forget about the first part which says pursue love. माणसं, बिलीवर माणसं केवळ दुसरा भाग वाचून दुसऱ्या भागासारखं फक्त आत्मिक दानांचा लोभ ठेवतात आणि पहिला भाग विसरतात की पॉल म्हटलाय, प्रेमानं चाल, प्रेमात झट. Pursue love. प्रेमा मागे लाग. That is the first thing he says. ही पहिली गोष्ट पॉल बोलला. Then the spiritual gifts work. मग आत्मिक दान काम When करतात. Jesus was moved with compassion, miracles worked. येशू जेव्हा कळव्याने पुढे गेला, चमत्कार झाले. सभाखाना When you pursue love, gifts will work. तू प्रेमा मागे लाग, दान काम करतील. रिबे बाबा खराबा संतारा Oh बाबा. Lord, touch every person. वीर प्रभू, इथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्पर्श कर. Change us, Lord. बदल आम्हाला, Change us, Lord. बदल आम्हाला. You called us to be the light and the salt of the earth. तू या जगाचा प्रकाश आणि पृथ्वीचं मीठ म्हटलंयस Oh आम्हाला. Father, माझ्या बापा,
Let your name be glorified. तुझ्या नावाला गौरव येऊ. When they see our bowels moved, they will glorify your name. आमची आतडी हल्लेली बघून तुझा गौरव करतील माणसं. Yes, Lord. होय प्रभू. Let our bowels be moved now. आमची आतडी आता पिळून काढ. Prepare us, Lord. आम्हाला तयार कर. Prepare us for your soon coming on this earth. तुझ्या दुसऱ्या आगमनासाठी आम्हाला तयार कर. Thank you, Jesus. माखराबा संतरो. come, ये प्रभू. पवित्र आत्म्या ये. ये पवित्र आत्म्या. माखराबा संतो. मंदारा तारा तारा Receive the healing now. बाबा आरोग्य आता स्वीकारा. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. My bowels are moved and receive the healing in Jesus' name. माझी आतडी आता पिळलेली आहे. येशूच्या नावामध्ये आरोग्य स्वीकार. Because my bowels are moved, receive the blessing in Jesus' name. माझी आतडी आता पिळून निघालेली आहे. येशूच्या नावामध्ये आशीर्वाद स्वीकार. Jesus was moved with compassion and he healed them. येशू कळवळाने भरला आणि लोकांना त्याने आरोग्य दिलं. Heal my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वाद Deliver दे. my people. माझ्या लोकांना सुटका दे. Fulfill every desire of their heart. त्यांच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण कर. Because this prayer is coming from my innermost being, Lord. कारण हा आध्यात्मिक मानना माझ्या आतड्यांमधून मी दिलाय प्रभू. Enough of surface working and surface talking. बस झालं वरवर बोलणं वरवर करणं. Let our bowels be moved. कराल तर आतड्यांपासनं करा. Let our entrails be moved. आतडी पिळू जाऊ देत. नमा संतो नमा करावा संतो. Jesus, make us like you. तुझ्यासारखं बनव प्रभू मला. Make us like you. Let us have the mind of Christ. Let us put on Christ. ख्रिस्ताचं मन आम्हाला दे. ख्रिस्त धारण कर. What shall I answer you on the last day, Lord? मी शेवटच्या दिवशी तुला काय उत्तर देईन. If my work is not of the bowels. जर माझं काम मी आतड्यांपासून केलं नाही तर. Yes, God is touching you, touching you. Yes, let him touch you. देव तुम्हाला स्पर्श करत आहे. Let the Holy Spirit work his work करू दे in you. देवाला तुम्हाला स्पर्श. Allow him, allow him, पवित्र आत्म्याला परवानगी द्या. allow him. परवानगी द्या. Allow him to open that sealed door of yours. ते तुझं बंद झालेलं दार पवित्र आत्म्याला उघडायची Some of परवानगी the दे. doors are rusted that it is not turning on its hinges. काहींची कळव्याची दारं गंजलेली आहेत. इतकी गंजली आहेत की उघडता उघडत नाहीत. So let God open it for you. देवाला उघडू दे आता ते दार. Touch me, Lord, touch me. मला स्पर्श कर प्रभू. मला स्पर्श कर दे. Let me have the feeling of Jesus. येशूतल्या भावना माझ्यात घाल. Let me have the compassion of Jesus. येशूतला कळवळा मला दे. Not my compassion. माझा कळवळा नाही. It is useless. काही कामाचा नाही माझा कळवळा. नमा खराब Hey, Baramanthorobo, नमा मामा Sharabari. Give us the heart, Lord. Give us the heart. Give us the heart हृदय दे प्रभू. ते हृदय of दे. compassion. कळवळ्याचं हृदय दे. Give us a bowel of compassion. Give us a compassionate heart, Lord. कळवळ्याची आतडी दे. We have forgotten that we have inside of us. आम्ही विसरूनच गेलो होतो की कळवळा आमच्यात आहे. Today I will remember, Lord, more. आज मी अजून त्याची आठवण करेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू.